नक्कीच सरंगीजी, काय सुरेश बोलावं धस मला यांनी काय मान्य केलंय, कबूल केलंय त्यांनी की आपण धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. एकीकडे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करायचे, दुसरीकडे घरी जाऊन भेट घ्यायची, हे योग्य वाटतं का तुम्हाला? मलाच नाही होत आहे हे, कोणाला कसं पटलं त्यांनाच कसं पटलं मला काहीच कळना. मला तर हे स्वप्नच वाटतं आणखीन सुद्धा. कारण धस एक कट्टर आणि निर्भीड माणूस होता, आहे, हे आतापर्यंत आम्ही मानत होतो. पण इतक्या लवकर घुटणे टेकवील हे नव्हतं वाटत आम्हाला. कारण इतक्या लवकर कंबर वाकवणारा हा माणूस नाही, इतक्या लवकर झुकणारा नाही असं वाटत होतं. पण आज शॉट बसला या राज्यातल्या गोरगरीब मराठ्यांना. एक राजकारण्यावरती विश्वास टाकला, कधीच समाज राजकारण्यावरती विश्वास टाकत नाही माझा, एक झालेला आहे, पण टाकला होता. पण हरकत नाही, शेवटी तुम्हाला तुमचं राजकारण चालवायचं दिसतंय, आरोपी सोडून द्यायचे दिसतात, तुम्हाला पुढचे मरण दिसायला लागलेत, तुम्ही भ्यायला लागलात कोणाला तरी. पण मनोज जरांगे जवळ जिवंत आहे ना, तवर एकाच्या बी बापात दम नाही. जहागीरदाराच्या अवलाद इतकी मराठ्यांच्या मॅटर दबवीन म्हणून नाही, पठ्ठ्या बसलेला आहे, कोणाला दबून बी देत नाही मॅटर, आणि दाबून सुद्धा देत नाही. तुम्ही किती तुरम खास आहोत, गल्ल्या गल्ल्यात फिरायचं बंद करतील मराठे ज्या दिवशी आमचा संयम सुटेल त्या दिवशी. पण धसांना एवढा विश्वासघात करायला नकोच होता. कारण लहान विषय नाहीये, या राज्याला